नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत सेंद्रिय स्लरी. तर सेंद्रिय स्लरी बनवण्यासाठी आपण या टाकीमध्ये 30 ते 40 लिटर पाणी घेतलं आहे. 30 ते 40 लिटर पाणी घेतलं आहे आणि आपण 5 ते 6 लिटर गोमूत्र आणि अर्धा किलो गूळ आणि 5 ते 6 किलो शेण गाईचे अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला शेण काढून घ्यायचं आहे मित्रांनो. शेण कालवत असताना ते एक खटी पूर्ण टाकून नाही द्यायचं, तर ते पूर्ण असं बारीक करून घ्यायचं, जेणेकरून ते लवकर मिक्स होईल पाण्यामध्ये. या अशा पद्धतीने तुम्ही थोडं थोडं प्रमाणात शेण काढून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये गाईचे गोमूत्र 3 ते 4 लिटर आपण टाकलेले आहे. आणि आता आपण अर्धा किलो गूळ यामध्ये टाकलेला आहे. गूळ टाकताना आपल्याला बारीक करून टाकायचं आहे मित्रांनो, जेणेकरून गूळ पण लवकर विरघळेल. आणि हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ते पाणी आणि ते मिश्रण योग्य प्रकारे ढवळून घ्यायचं आहे मित्रांनो, जेणेकरून ते एकत्र होईल. अशा पद्धतीने आपल्याला लाकडाच्या साहाय्याने ते मिश्रण ढवळून घ्यायचे आहे. आणि त्या टाकीचं